कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय लागणार असं देखील वारंवार सांगितलं जाऊ लागलेलं आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की इतर समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे, मग आम्हालाच आरक्षण का नाही आहे, तर त्यावरती देखील निवृत्त न्यायमूर्ती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। जात प्रमाणपत्र कमिटीला वेळ देणं देखील गरजेचं आहे। रक्ताचं नातं असल्यास आरक्षण मिळणार, अत्यंत महत्त्वाची नोंद इथे उपस्थित होत आहे। रक्ताचं नातं असेल त्यांना आरक्षण निश्चित मिळणार अशी महत्त्वाची नोंद उपस्थित झालेली आहे। सर्वेसाठी विषय आयोगाकडे पाठवावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। अतिशय महत्त्वाची नोंद इकडे यायला सुरुवात झालेली आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। महत्त्वाची नोंद येते, सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कुणबी प्रमाणपत्र देताना जात पडताळणीचे आदेश देण्यात यावेत, जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी मनोज जरांगे पाटील यांची मागणी, सर्वेक्षणासाठी आर्थिक मनुष्यबळ द्यावं, एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्या, या प्रमुख मागण्या आता परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगताना दिसतात। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवला जावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आंदोलन स्थळावरती सरकारचं शिष्टमंडळ आहे, निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र तपासणी सुरू आहे, निर्णय आपल्याच बाजूने लागेल, थोडा वेळ द्या असं म्हटलं जाऊ लागलेलं आहे। MG गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती आणि सुनील शुक्रे निवृत्त न्यायमूर्ती हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत। त्याचबरोबर बच्चू कडू हे देखील या सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत। तर मंडळी, या सगळ्यांच्या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये बोलणी सुरू आहे। बच्चू कडू हे सातत्याने संपर्कात आहेत। महत्त्वाची नोंद येते, रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार, सरसकट असा शब्द टाका असं मनोज जरांगे पाटील यांची सूचना आहे, यांची मागणी आहे। जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील मागणी आहे। जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेण्याचं काम सध्या सुरू आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवावा, जरांगे पाटलांचा निवृत्त न्यायमूर्तींना सवाल। सर्वेक्षणासाठी मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही आहे असं निवृत्त न्यायमूर्तींचं म्हणणं आहे, तर आरक्षणासाठी मराठा समाज मागास सिद्ध करणं हे गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। निवृत्त न्यायमूर्ती इथे हजर आहेत आणि मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार आहेत असं देखील आता एक महत्त्वाची नोंद इकडे येते। सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहोत असं देखील शिष्टमंडळाकडनं सांगण्यात येत आहे। निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र दाखवत जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या लिहून घेतल्या जात आहेत। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी, बच्चू कडूंसह निवृत्त न्यायमूर्तींची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा। हे दृश्य आहेत अंतरवाली सराटी येथील। अंतरवाली सराटीमध्ये दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगत आहेत। दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती या मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर न्यायमूर्तींनी त्यांना कायदेशीर बाबी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बच्चू कडू आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत दाखल झालेले आहेत। बच्चू कडू आणि दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती हे बच्चू कडू सोबत
बच्चू कडू यांच्यासोबत हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे आणि कायदेशीर बाबी ह्या समजावून सांगण्यात येत आहेत. घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायला नको म्हणून. आणि निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, MG गायकवाड या शिष्टमंडळात 4 मंत्री आहेत, 2 निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि 2 आमदार आहेत. बच्चू कडू आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत. त्यातच घाई गडबडीत कुठलाही निर्णय 1-2 दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. दोन्ही न्यायमूर्ती ह्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करतायत. 1-2 दिवसात आरक्षण मिळणं शक्य नाही. त्यासाठी प्रोसेस काय काय आहे, काय काय पद्धतीनं कामं करावी लागणार आहेत, या सगळ्या बाबी समजावून सांगताना आपल्याला इथे खुद्द न्यायमूर्ती दिसत आहेत. घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारचं शिष्टमंडळ आता हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे. न्यायमूर्ती ह्या बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता इकडे काही कमेंट्स देखील मराठा बांधवांच्या यायला सुरुवात झालेली आहे की आरक्षण जाऊ द्या, आमचा महाराष्ट्र मोकळा करा, अशा देखील कमेंट आहेत. आर्थिक निकष सर्वे करून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आतापर्यंत सर्व धनाड्यांना मराठा कुणबी आरक्षण मिळालेलं असतं असं देखील कमेंट आलेली आहे. त्यानंतर आणखी एक कमेंट आलेली आहे, ते आरक्षण जाऊ द्या, आमचा महाराष्ट्र मोकळा करा. त्याचबरोबर जे आरक्षण आहे ते आरक्षण महत्त्वाचं आहे, वेड्यात काढतंय सरकार, अशा पद्धतीचं देखील कमेंट इकडे या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत. कोणत्याही समाजातील व्यक्ती सरकारी व निमसरकारी पदावर काम करत असेल तर त्याच्या मुलांना आरक्षण देऊ नये असंही बोललं जातं आहे. तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं जातं आहे. कुठल्याही पद्धतीचं घाई गडबडीत घेतलेलं निर्णय हे कोर्टात टिकणार नाही असा न्यायमूर्तींचा सवाल आहे. मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल असं निवृत्त न्यायमूर्ती यांचं म्हणणं आहे. निवृत्त न्यायमूर्तींकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळणार असं देखील निवृत्त न्यायमूर्ती यांचं म्हणणं आहे. या महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात येत आहेत. आपण स्क्रीनवरती बघू शकत असाल की काही पेपर्स यांच्यामध्ये आहेत. तर यामध्ये निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे, MG गायकवाड आणि या शिष्टमंडळामध्ये 4 मंत्री आहेत, 2 निवृत्त न्यायमूर्ती आहेत, 2 आमदार आहेत. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळणार असं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे. आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असंही सांगितलं जाऊ लागलेलं आहे. कायदेशीर बाबींसाठी थोडा वेळ लागण्याची गरज आहे असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे. कोर्टामध्ये घाईत घेतलेले निर्णय टिकत नाहीत असं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे. मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल. निवृत्त न्यायमूर्तींचं अत्यंत महत्त्वाचं विधान इकडे येत आहे. गडबडीत आरक्षण मिळणार नाही, टिकणार नाही असं देखील म्हणणं इकडे येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या बाबी इथे आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत की मराठा समाजाने जे आरक्षणाची मागणी केलेली आहे त्या मागणीवरती आता निवृत्त न्यायाधीश आणि सरकारचं शिष्टमंडळ तसेच आमदार बच्चू कडू हे स्टेजवरती आहेत. सुप्रीम कोर्टातलं कामकाज दृष्टीपथात आलेलं आहे. घाई गडबडीत निर्णय घ्यायला नको असं न्यायमूर्तींनी जरांग्यांना सांगितलं आहे. 1-2 दिवसात कुठलंही आरक्षण मिळणार नसतं. कोर्टात असं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे थोडा वेळ घेणं गरजेचं आहे असं जरांगेंना सांगितलं जातं आहे. कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय होईल, मागास मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल असं देखील निवृत्त न्यायमूर्तींकडनं मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं जातं आहे. त्याचबरोबर दोन्ही न्यायमूर्ती जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजावून सांगत आहेत. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायला नको असं न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आता
कोर्टात आपल्याच बाजूने निर्णय लागणार असं देखील वारंवार सांगितलं जाऊ लागलेलं आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की इतर समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे, मग आम्हालाच आरक्षण का नाही आहे, तर त्यावरती देखील निवृत्त न्यायमूर्ती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। जात प्रमाणपत्र कमिटीला वेळ देणं देखील गरजेचं आहे। रक्ताचं नातं असल्यास आरक्षण मिळणार, अत्यंत महत्त्वाची नोंद इथे उपस्थित होत आहे। रक्ताचं नातं असेल त्यांना आरक्षण निश्चित मिळणार अशी महत्त्वाची नोंद उपस्थित झालेली आहे। सर्वेसाठी विषय आयोगाकडे पाठवावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। अतिशय महत्त्वाची नोंद इकडे यायला सुरुवात झालेली आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। महत्त्वाची नोंद येते, सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कुणबी प्रमाणपत्र देताना जात पडताळणीचे आदेश देण्यात यावेत, जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी, सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी मनोज जरांगे पाटील यांची मागणी, सर्वेक्षणासाठी आर्थिक मनुष्यबळ द्यावं, एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्या, या प्रमुख मागण्या आता परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगताना दिसतात। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवला जावा असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आंदोलन स्थळावरती सरकारचं शिष्टमंडळ आहे, निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र तपासणी सुरू आहे, निर्णय आपल्याच बाजूने लागेल, थोडा वेळ द्या असं म्हटलं जाऊ लागलेलं आहे। MG गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती आणि सुनील शुक्रे निवृत्त न्यायमूर्ती हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत। त्याचबरोबर बच्चू कडू हे देखील या सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत। तर मंडळी, या सगळ्यांच्या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये बोलणी सुरू आहे। बच्चू कडू हे सातत्याने संपर्कात आहेत। महत्त्वाची नोंद येते, रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार, सरसकट असा शब्द टाका असं मनोज जरांगे पाटील यांची सूचना आहे, यांची मागणी आहे। जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना देण्यात याव्यात असं देखील मागणी आहे। जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेण्याचं काम सध्या सुरू आहे। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सुविधा, आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी एकापेक्षा जास्त संस्था नेमण्यात याव्यात असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी हा विषय आयोगाकडे पाठवण्यात यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। सर्वेक्षणासाठी विषय आयोगाकडे पाठवावा, जरांगे पाटलांचा निवृत्त न्यायमूर्तींना सवाल। सर्वेक्षणासाठी मराठा मागास हे सिद्ध झालेलं नाही आहे असं निवृत्त न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। तर आरक्षणासाठी मराठा समाज मागास सिद्ध करणं हे गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। निवृत्त न्यायमूर्ती इथे हजर आहेत आणि मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार आहेत असं देखील आता एक महत्त्वाची नोंद इकडे येते। सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहोत असं देखील शिष्टमंडळाकडनं सांगण्यात येत आहे। निवृत्त न्यायमूर्तींची कागदपत्र दाखवत जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या लिहून घेतल्या जात आहेत। सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं मनोज जरांगे पाटील यांची मागणी, बच्चू कडूंसह निवृत्त न्यायमूर्तींची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा।